चारशे चढ राखी का आदरणीय सभापती महिला व बालकल्याण खात्याच्या सन्माननीय सभापती अंकिताताई पाटील या ठिकाणी आहेत. मंत्री माननीय आमदार हर्षवर्धनजी पाटील यांच्या सोबतीने आहेत. खरं तर लहानपणापासून त्यांना जी ओढ आहे वारीला, प्रत्येक वर्षी वारीला येतात. आम्ही दरवर्षी वारीला येतो कारण की आमची आता 7वी 8वी 9वी पिढी आहे आणि खऱ्या अर्थाने हा वारीचा जो आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला वर्षाचा सगळ्यात महत्वाचा सण आहे आणि आम्ही सर्व कुटुंब दरवर्षी वारी वर्षातून एकदा येते, परंतु तुम्हाला ओढ लागून जाते का वारी म्हणून? निश्चित पद्धतीने, कारण जेव्हापासून आपल्या देहवाडीमध्ये जेव्हा आपली महापुरुष वारी सुरुवात होते त्या दिवसापासून 8व्या ते 9व्या दिवशी इंदापूरला वारी येते. आमची सगळ्यांची ओढ उत्सुकता लागलेली असते आणि आतापासून नाही पण आम्ही लहान असल्यापासून आम्ही हे बघत आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा महान आहे. साधू संत सगळे एकट होत आहेत, आपल्या नगरीमध्ये येत आहेत. हा उत्सव वेगळा असतो. परंतु या वर्षी असं वाटलं होतं की पावसामुळे वारीचा काही प्रॉब्लेम उभा राहील, परंतु वारी विमरतपणे चालू आहे. याबद्दल काय सांगा? परमेश्वराची कृपा आहे नाही? खरं तर आपण बघत आहात की आता इथे उपस्थित सर्व जे वारकरी आहेत खऱ्या अर्थाने जे 200-250 किलोमीटर चालतायत. खरं तर आता ह्यांच्यामध्येच परमेश्वराचा वास आहे आणि अशा प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, आपले वारकरी नाटक वारीमध्ये चालत असतात. ही परंपरा जी 800 वर्षापासूनची आहे, परंपरा चांगल्या पद्धतीने घेऊन जात असतात आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराचा वास काय असतो या वारीच्या या आमदार मंत्री महोदय देखील या वारीमध्ये सहभागी असतात. स्वागतासाठी या ठिकाणी येणार आहेत. आता वारी स्वागतासाठी बाहेर तयार आहेत. आम्ही इकडे सगळ्या बहिणी असतील, दादा असतील, माझ्या आमच्या मैत्रिणी सगळे कुटुंबातला सोहळा म्हणून तुम्ही एकत्र येत आहे? आम्ही दरवर्षीच लहानपणापासून एकत्र असतो आणि वर्षभरात सण असतात. सगळ्यात मोठा सण आमच्या सगळ्या कुटुंबासाठी हा वारी. आशीर्वाद तुमच्या सर्व परिवारावर आहे आणि असाच पुढच्या काळात आशीर्वाद राहो. जनतेची तुम्ही सेवा करत राहो. तुम्हाला चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद. रामकृष्ण. एक सेकंड.
घेतल्या चला